दिसलो ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. पण त्याचबरोबर तोच सागर मॅन ऑफ द मॅच घेताना दिसलो ही माझ्याबरोबर आमच्या अख्ख्या वालावलवासियांसाठी अभिमानाची गोष्ट होती. आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्यासाठी भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघाची सलामीची जोडी गौरेश नागवेकर पेडणे एक्सप्रेस स्ट्रायकर यांच्या रिशेन आणि शुभम आरोलकर नॉन स्ट्रायकर यांच्या रिशेन. मॅन फ्रॉम दाभोली यंग बॉयज कुडाळ संघाक ज्यांनी वैभवाचो काळ दाखवलो ते आमचे मित्रवर्य महेश शिर्के मैदानावर उपस्थित आहेत. महेश तुमका विनंती मान्यवर कक्षात स्थानापन्न होता. बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर अस्नोडा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर आणि पेडणे एक्सप्रेस स्ट्रायकर एंडवर. या दोन खेळाडूंमधली ही झुंज बघण्यासारखी होती. गोमंतक भूमीचे हे दोन लढवय्ये खेळाडू एकमेकांच्या समोर निमित्त छत्रपती चषक 2024 पर्व 9. पहिलो चेंडू समाप्त. दुसरो चेंडू थोडंसं पॅडच्या दिशेन शॉट फाईन लेग येता फील्ड करता तोपर्यंत रन घेण्याची संधी नव्हती. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ झालो समाप्त. दोनही चेंडू निर्धाव. आतापर्यंत गौरेश नागवेकर स्थिर असा. थोडंसं आखो टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने एक मोठो फटको गौरेशकडून अपेक्षित होतो. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा काही उच्च शिक्षित खेळाडू असत. योगेश पेंडकर सारखे केमिकल इंजिनियर खेळाडू असत आणि त्यामध्येच आमचो गौरेश नागवेकर हे सुद्धा गोमंतक भूमीचो एक उच्च शिक्षित खेळाडू. गतवर्षी छत्रपती चषकामध्ये दर्जेदार कामगिरी आपल्या नावाचो डंको ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गाजवलो. गेल्याच आठवड्यात दर्शन बांदेकर सोबत धडाकेबाज चषक सुद्धा ज्यांनी गाजवलो असो गौरेश नॉन स्ट्रायकर एंडवर आणि आता स्ट्रायकर एंडच्या दिशेन शुभम आरोलकर. वेंगुर्ला तालुक्यातल्या दाभोली सारख्या एका छोट्याशा गावचो ह्यो गुणवान खेळाडू. बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी. अस्नोडामधून प्रवास करून रोहन मैदानावर पोचलो आणि इतक्या लांबच्या प्रवासाचा ताण आपल्या खेळावर न दाखवता अगदी सुरुवातीपासूनच दिशा टप्पो आणि वेग ह्याच्यावर नियंत्रण. ही आडवी बॅट स्क्वेअर लेगच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार ऍक्टिव्ह चौकार. डजनावर 6 रन्सावर पहिल्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. बॅटची कड फिल्डर चेंडूच्या खाली शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. चौकार मारणारो गौरेश पुढच्या चेंडूवर तंबूच्या दिशेन सुबक 8 विकेट. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्ले सुंदर कॅमेरावर tenniscricket.in माध्यमातून बॅटची कड आणि हवेत उडलेलो झेल कव्हर्स फिल्डरच्या हातात. कॅमेरावर किती सुंदर असा बघा गौरव. एकदा ह्यो झेल तू परत दाखवतो म्हणजे ज्या सिक्सर चेंडूवर टुर्नामेंटचा नाव कोरलेला असा नाव छापलेला असा त्या नावाचो रंग सुद्धा ॲक्शन रिप्लेमध्ये दिसता म्हणजे कॅमेरावर किती सुंदर असा बघा. आणि असे जर चेंडू तुमच्या स्पर्धेसाठी जर तुमका बनवचे असतील तर ती तुमका संधी असतली. गौरवशी संपर्क साधा. सिक्सरचो चेंडू जो टेनिस असोसिएशनने मान्यता दिलेलो चेंडू असा ह्यो चेंडू तुमच्या स्पर्धेसाठी तुम्ही वापरू शकतात आणि तुमच्या स्पर्धेचा नाव तुम्ही त्या चेंडूवर कोरून घेऊ शकतात. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 6 रन्सावर. गौरेश नागवेकर एक सुंदर चौकार पण गौरेशची खेळी झाली समाप्त. एके स्पोर्ट वरवडे संघ विकास कदम पियाळीचो ह्यो गुणवान अनुभवी खेळाडू. फिल्डिंग घेतलेला निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवल्यानंतर रोहन साळगावकरच्या पहिल्या ओव्हरीची सांगता आणि दुसऱ्या ओव्हरीत मुन्ना परब. कणकवलीच्या मुन्ना परबचो पहिलो चेंडू
आडव्या बॅटचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. आरसी ग्रुप षटकार. होतो पहिलो षटकार शुभमच्या खाती. धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर. थोडीशी चर्चा नक्की होतली. विकास कदम कॅप्टन आपले अनुभवाचे बोल आपल्या गोलंदाजासाठी. दुसरो चेंडू असतो मुन्नाचो. दुसरो चेंडू परत एकदा फुलटॉस, परत एकदा स्वीप आणि पहिल्या टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण तर पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात खूप सुंदर. चौथ्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू. पंचांचा निर्णय अजूनही अपेक्षित असतो. बघूया काय झाला या चेंडूवर. तिसऱ्या पंचांकडे एक नंबर गाजतोय छत्रपती चषक. खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा, ज्या मानाच्या स्पर्धेन सीझनची सुरुवात होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय हे होतो ऍक्टिव्ह चौकार. दाबोलीचं शुभम मैदानावर आणि कॅमेरावर बघा आमचा अतिशय दर्जेदार कॅमेरावर. यावेळी बॅटची कट शॉर्ट फाईन लेग चेंडूच्या खाली विकेटचा पतन. सॉफ्ट डिसमिसल. जो शुभम एका चांगल्या टच मध्ये दिसावतो. एक चौकार एक षटकार मारून ज्यांनी अपेक्षा वाढवले तो शुभम माघारी परतलो दुसऱ्या विकेटच्या रूपात 16 या सांघिक धावसंख्येवर. आउट झाल्यानंतर मैदानावर कणकवलीचो गुरु राणे. स्ट्रायकर एंडवर गुरु दिसतलो, नॉन स्ट्रायकर एंडवर सोनू राणे. माफ करा, करेक्शन असा सोनू राणे असा पावशीचो. सोनू राणे. ज्या खेळाडूंका सोनू राणे ह्या नाव परिचित नसात त्यांनी ध्रुव ट्रॉफी आठव हरकत नाही. ध्रुव ट्रॉफीमध्ये या खेळाडूचो जल्बो आपण बघितलो. अंडर आर्म क्रिकेट, ओव्हर आर्म क्रिकेट या दोन्ही आघाड्यांवर यशस्वीपणे कामगिरी करणारे खेळाडू आणि इल्यात सोनू राणे. फटको तर मोठो असा. पंचांचो इशारा होईलो नो चेंडू आणि त्या पाठोपाठ डायरेक्ट चंद्रार. आरसी ग्रुप षटकार. सोनू राणे ऑन फायर. तेवीस धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात. अंडर आर्म क्रिकेट, ओव्हर आर्म क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक जबरदस्त आघाडीचो खेळाडू सोनू राणे. कुडा तालुक्यातल्या पावशी गावचो गुणवान खेळाडू. फ्री हिटचो चेंडू मुन्ना बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून परत एकदा डायरेक्ट डोंगरार. अजून एक आरसी ग्रुप षटकार.
आणि या आखूड टप्प्याच्या खराब चेंडूसाठी विकास मनातल्या मनात नक्की म्हणत असलो, ना मुन्ना ना, ऐसी गलती ना. ही अशी चूक मुन्ना तुझ्याकडसून अपेक्षित नाही. असा एका मोठ्या स्टेजवर आणि एका महत्त्वाच्या स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात दोन खराब चेंडू, पहिल्यांदा नो बॉल, त्यानंतर शॉर्ट पिच, दोनही चेंडूवर सोनू राणेचे षटकार. दुसऱ्या ओव्हरीतले 4 बॉल समाप्त, धावसंख्या 29. मिस टायमिंग शॉट तर असा कव्हरच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास, ऍक्टिव्ह चौकार आणि पंचांचो इशारो, परत एकदा नो बॉल. या चेंडूवर परत 5 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये सोनू राणेचे षटकार. या ओव्हरीतले 2 नो बॉल मुन्नाचे, परत एकदा फ्री हिट सोनूसाठी. 2 षटकार 1 चौकार. ह्यो फ्री हिटचो चेंडू होतो ज्याच्यावर 1 रन मिळतली गलीच्या दिशेन. 1 रनसावर फक्त समाधान. एका मोठ्या महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल आणि स्क्रीनवर दिसणारो खेळाडू दर्शन बांदेकर, देवबागचो स्टार खेळाडू, देवबागचा स्वप्न आणि देवबागचा आधारस्तंभ. त्या दर्शनकडून प्रेक्षकांचे सुद्धा खूप अपेक्षा असतात. तो दर्शन स्ट्रायकर एंडवर. पहिलो चेंडू पुलटॉस होतो मिड ऑफच्या दिशेने, एक ताकदवान फटको. एकेरी धावेनिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 36. या टुर्नामेंटमध्ये दर्शनची एक हाफ सेंचुरी आपण बघितलात. दर्शन आणि सोहेल या दोघांनी एकाच सामन्यात 50 केली एकमेकांच्या विरोधात. त्या मॅचची दर्शनची इनिंग बघा स्क्रीनवर. tenniscricket.in च्या माध्यमातून ही सगळी क्षणचित्र एकाच वेळी 2 स्क्रीन तुमच्यासाठी. एका स्क्रीनमध्ये दर्शन बांदेकर आणि मागच्या स्क्रीनमध्ये फ्लॅशबॅक. ह्यो फुलटॉस होतो, लॉंग ऑन, मिड विकेट. ह्यो दर्शनचो आवडीचो एरिया समजलो जाता. त्याच्या कपड्यावरून मारलेलो षटकार होतो. परत एकदा ह्यो राऊंड विकेट, ऑफस्टमच्या बाहेर असणाऱ्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने ह्यो चौकार. सलग 5 षटकार मारल्यानंतर 6वं षटकार न मारणारो खेळाडू म्हणून ज्याची ख्याती असा आणि ही ख्याती कीर्ती त्यांनी छत्रपती चषकाच्या या 9व्या पर्वात सुद्धा तशीच कायम ठेवली. एकाच ओव्हरीत 5 षटकार मारल्यानंतर शेवटच्या चेंडूवर त्यांनी चौकार मारलो. ह्यो एक आखूड टप्प्याचा चेंडू बघा, डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. नुकतीच धडाकेबाज स्पर्धा, अगदी धडाकेबाज कामगिरीने ज्यांनी समाप्त केली, अंतिम फेरीपर्यंत ज्यांनी आपल्या संघाक नेलो, तो दर्शन बांदेकर. गतवर्षी आदल्या वर्षाचो छत्रपती चषकाचो आणि सांगेम प्रीमियर लीगचो ह्यो मालिकावीर. तिसऱ्या ओव्हरीची सुरुवात. कट करण्याचो इरादो, मिडल झालो नव्हतो फटको. डीप कव्हर पॉइंटचो फिल्डर येतलो सर्कल पर्यंत, फील्ड करेपर्यंत 1 रन. धावसंख्या 37 रनसावर. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ. आजच्या दिवसातले पहिले 2 सामने थोडेसे लो स्कोरिंग. पहिली बॅटिंग करताना वर्षा वॉरियर्स देवबाग संघान या 42 धावांचो बचाव केलो. दुसऱ्या सामन्यात 46 धावांचो पाठलाग वसंत चॅलेंजर्स मणेरी संघान केलो. तिसऱ्या सामन्यात थोडंसो हाय व्होल्टेज ड्रामा तुमका बघूक मिळतलो. यो फुल टॉस सोनू राणेचो लॉंग ऑनच्या दिशेन, चेंडू सीमारेषा पार, ऍक्टिव्ह चौकार.
विठ्ठल कवटकरचं सूर मारून घेतलेलो झेल आणि आदित्य बेहेरेचो एक झेल. यावेळी काय झाला या चेंडूवर? तिसरे पंच न्याहाळणी करतले, पडताळणी करतले. स्क्रीनवर दिसणारी किल्लार जोडी सोनू राणे पावशी, दर्शन बांदेकर देवबाग. धावसंख्या 41 रन्सावर. सोनू राणेचा ह्यो फटको होतो मिडॉनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवलो, मैदानाच्या आत टाकलो. त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती या सगळा तुमका दाखवला जातला, सांगला जातला. आजच्या दिवसातलो ह्यो तिसरो सामनो. AK स्पोर्ट वरवडे विकास कदमच्या नेतृत्वाखाली टॉस जिंकून घेतलेली फिल्डिंग. दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघाची धडाकेबाज कामगिरी आणि मैदानावर पंचांचो निर्णय. इट्स OUT आउट. रिप्ले मध्ये बघा काय काय झाला या चेंडूवर. दोन खेळाडूंची करामत. सोनू राणेचा फटको मिडॉनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर. अडवलेलो चेंडू, मैदानात केलेली फेक आणि त्यानंतर घेतलेलो झेल. कोण? प्रजेश रावले आणि साई भोगले. प्रजेश रावले कट्टा आणि साई भोगले फोंडा या दोन खेळाडूंची युती मैदानावर. ही रिले कॅच आणि त्याबरोबरच गौरव आठवण येता ह्याच्या आदल्या एका रिले कॅचची. हा गौरवच्या माध्यमातून ती सुद्धा बघूया. धनंजय राणे आणि राजाराम गवस, माफ करा सर्वेश सावंत होतो. सर्वेश सावंत आणि धनंजय राणे यांचा रिले कॅच. ही सगळी क्षणचित्र tenniscricket.in आमची सगळी टीम, गौरव सावंत त्याचे सगळे सहकारी, संतोष नाणेकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मैदानात पपन साळगावकर. पपन साळगावकर आणि छत्रपती चषक ह्याचा एक वेगळा नाता असा. वेगवेगळ्या खेळाडूंनी आपले वाढदिवस मैदानावर साजरे केले. काल आशिष शिरोडकर सरांचा वाढदिवस आणि आज कास एक्सप्रेस विकी पंडितचा वाढदिवस. पण आपल्या लग्नाचा वाढदिवस मैदानावर साजरो करणारो, धडाकेबाज पद्धतीन तो दिवस सगळ्यांच्या लक्षात ठेवणारो एकमात्र खेळाडू म्हणजे पपन साळगावकर. तोच पपन दिसता तुमका. नॉन स्ट्रायकर एंडवर सध्या दर्शनने सन्मान देणारो फटको खेळलो. कव्हरच्या दिशेन 1 रन. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. विकासने सूर मारून अडवण्याचा केलेलो प्रयत्न. दर्शन बांदेकरला धावबाद करणं थोडासा कठीण, कारण बाकीच्या खेळाडूंका जा क्रीज पूर्ण करण्यासाठी 10 ते 12 पावलं लागतात, त्या जागेवर दर्शनला 7 ते 8 पावला सुद्धा कदाचित पुरत असतील. या 2 धावेनीची धावसंख्या 44. चौक्याचा डबल गेम. तिसऱ्या ओव्हरीचे 5 बॉल समाप्त. केतन तिर्लोटकर, तिर्लोटगावचा ह्यो खेळाडू सन्मान देणारो फटको मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेन 1 रनसानीची तिसऱ्या ओव्हरीची सांगता. 45 धावा, 45. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त झालो आणि दर्शन बांदेकरची ब्रँड व्हॅल्यू बघा. जेव्हा जेव्हा दर्शन बांदेकर खेळण्यासाठी येता त्या क्षणी लाईव्हची संख्या हजारांच्या पटीत जाता. ज्या दर्शनने 2 वर्षापूर्वी छत्रपती चषकाचो मालिकावीर किताब मिळवलो, त्याच वर्षी सांगेम प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीजचो पुरस्कार मिळवलो, या वर्षी जुन्नर प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीज आणि त्या पाठोपाठ धडाकेबाज चषकामध्ये धडाकेबाज कामगिरी. देवबागचो ह्यो आमचो गुणवान खेळाडू स्क्रीनवर दिसता. ज्या खेळाडूवर सिंधुदुर्ग जिल्ह्यान, महाराष्ट्रान, गोमंतक भूमीन सुद्धा प्रचंड प्रेम केला आणि त्यामुळेच गोय राज्यातल्या सुद्धा अनेक मानाच्या स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून आवर्जून दर्शनच्या नावाची आठवण काढली जाता. तो दर्शन बांदेकर आणि आरोंदा गावचो पपन साळगावकर मैदानावर. बॉलिंग मार्कवर AK स्पोर्ट वरवडे संघाच्या वतीन वैभववाडीचो वैभववान खेळाडू प्रगणेश गुरव. पहिल्या 3 ओव्हरीमध्ये 45. डबल स्क्रीन एकाच वेळी तुमका दिसतलो. स्ट्रायकर एंडवर दर्शन, नॉन स्ट्रायकर एंडवर प्रगणेश. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्याप्रमाणे आपण क्षणचित्रा बघतो तशी ही सगळी क्षणचित्रा tenniscricket.in च्या माध्यमातून. पहिलो चेंडू प्रगणेशचो मिडॉनच्या दिशेन. फिल्डरच्या कपडावर सोन तांबडी चांबडी चमकते उन्हात. लका 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 लका. RC ग्रुप षटकार.
51 सांघिक अर्धशतक फलकावर. दर्शनचो ह्यो पहिलो षटकार. प्रगणेशचो चेंडू बॅट चिकट शॉट फाईन लेग. परत एकदा ऍक्शन मध्ये त्याच जागेवर ह्यो दुसरो झेल. दर्शन बांदेकर बॅक टू द पॅव्हलियन आणि मैदानावर भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघाच्या गोटात एक स्मशान शांतता. सुबकाट प्राइज विकेट. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आणि मैदानावर कुडाळ तालुक्यातल्या कविल कटाचो आबा जळवी स्वागत असा मंदा नाईक. पहिलो चेंडू आबा जळवी त्रिफळाबाद. निम्मे संघ गारत 51 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 51. सुंदर आकर्षक जर्सी ऍक्टिव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि या ऍक्टिव्ह स्पोर्ट्सचे मालक अभिषेक धुरी सर मैदानावर उपस्थित असत. अभिषेक धुरी सर तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होऊचा. अभिषेक धुरी सर तुमचं स्वागत. आबा जळवी इल्या पावली माघारी परतल्यानंतर मैदानावर नवीन फलंदाज भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघाच्या वतीन रिचर्ड साल्ढाणा. सावंतवाडी तालुक्यातले हे दोनही बॅटर स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंडवर. रिचर्ड साठी सबमरीन डिलिव्हरी. टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली राहणारो चेंडू. प्रगणेश गुरवचा कौतुक करूचा लागत. वैभववाडी सारख्या लांबच्या तालुक्यातून जो वेंगुर्ला तालुक्यापर्यंत पोचलो. उत्तरेकडचो एक तालुको आणि दक्षिणेकडचो एक तालुको पण या सगळ्यांका एकत्र आणणारी ही छत्रपती चषक स्पर्धा. याच कारणामुळे सगळ्यांका छत्रपती चषक आपलो वाटता, आपुलकीचो वाटता, घरचो वाटता, लाडको वाटता, आवडीचो वाटता. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या खेळाडूंका शोधून त्यांना एक वेगळा योग्य व्यासपीठ देणारी ही स्पर्धा छत्रपती चषक वेंगुर्ला. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावांचा खर्च प्रगणेश कडसून. रिचर्ड साल्ढाणाचा फटको लॉंग ऑफ वर. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि हा दबाव आधीच ठेवलेलो पपन साळगावकरने. युवा खेळाडूंका ह्या बघूचा लागात. जर तुमका दुसरो रन घेऊचो असा तर पहिलोच दबाव ठेवायचो, पहिलो रन्स वेगात पार करायचो, स्ट्राईक सोडून तयार रवायचा. थोडी जरी संधी मिळाली बॉट रिगवची तर हात रिगवायचो. ह्या उदाहरण तुमका दाखवला पपन साळगावकरने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात. 4 ओव्हरींचो खेळ समाप्त. 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. दशावतार योद्धा अणाव कॅप्टन गौरव हिरलेकर तुमका दोघांका विनंती. ह्यो सामनो संपाच्या आधी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही नाणेफेकीसाठी हजर राहायचा. गौरव घोंगराट, गौरव हिरलेकर या 2 गौरवांमध्ये ही गौरवाची लढाई. शेवटचं क्वार्टर फायनल
बॉलिंग मार्कवर अक्षय कदम, कणकवली तालुक्याच्या कलमटचो हे एक गुणवान खेळाडू. 4 ओव्हरीत रन झाले 53. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ आतापर्यंत दर्जेदार कामगिरी भूमी स्ट्रायकरसाठी. गौरेश नागवेकर 5, शुभम आरोलकर 11, दर्शन बांदेकर 10 आणि सोनू राणे 21. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? पण त्या सोनून भरोसो मैदानावर सिद्ध केलो. लोअर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेन फिल्डर दिसता, फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. रनआउट साठी संधी होती. चेंडू गॅदरिंग मध्ये थोडंसं कमी पडणारो एके स्पोर्ट वरवडे संघ. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, ह्यो जर डिरेक्ट हिट झालो असतो तर कदाचित परतीचो रस्तो होतो. कॅमेरावर अतिशय दर्जेदार सुंदर लाजवाब. स्क्रीनवर 5-5-5 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. गती परिवर्तनाचा चेंडू शॉर्ट फाईन लेग, थोडस शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकलेलो आणि 6व्या विकेटचा पतन. 55 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. कोलगाव वरसून स्पर्धेसाठी उपस्थित असणारे परेश बावकर साहेब, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. तुमका विनंती, मान्यवर कक्षात तुम्ही स्थानापन्न होचा. आजच्या दिवसातले पहिले 2 संघ जे सेमीफायनल मध्ये प्रवेश करते झाले. वर्षा वॉरियर्स देवबाग राजन केरकरच्या नेतृत्वाखाली, सोहेल शेखच्या नेतृत्वाखाली वसंत चॅलेंजर्स मणेरी. आणि तिसऱ्या सामन्याचा ह्या घमासान त्या पाठोपाठ होणारो 4थो क्वार्टर फायनल गौरव हिरलेकर विरुद्ध गौरव घुंगरट, दशावतार योद्धा अणाव विरुद्ध दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली. बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. नवीन फलंदाज जीदीन नायर. ओरोसो एक गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी देखणी आणि गोलंदाजी अतिशय भेदक असणारा खेळाडू. संघ मजबूत स्थितीत असा. 55 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या ओव्हरीचे शेवटचे 3 बॉल बाकी असत. स्ट्राईक रोटेट ठेवणं गरजेचा, प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचा. कदाचित हीच गोष्ट रिचर्डने समजावून सांगितली जीदीनच्या कानात. अजून एक गती परिवर्तन, संधी होती धावचित करण्यासाठी. डिरेक्ट हिट तर झाला, बघूया पंचांचो इशारो. 1 धाव. अक्षय बॉलिंग मार्क वरचो ह्यो चेंडू, गती परिवर्तनाचा सुरेख वापर, बॅटची कट घेऊन जाणारो चेंडू. लाजवाब कॅमेरावर, त्याचबरोबर दर्जेदार पंचगिरी मैदानावर. डिरेक्ट हिट झाल्यानंतर सुद्धा पंचांचो इलेलो इशारा होतो 1 रन पूर्ण झाल्याचो. कदाचित बॉल लागण्याच्या आधी हात स्टंप्सला लागलो की काय. एकेरी धावेनिशी अब तक 56. शेवटचे 2 चेंडू. रिचर्ड साल्डाना या 2 बॉलमध्ये किमान एखादो षटकार, एखादो चौकार रिचर्डच्या बॅटमधून तुमका बघू गावाक शकता. अजून एक गती परिवर्तन, पण यावेळी रिचर्डने अगदी योग्य ओळखलो आणि बुक्की टेंगुड गुलीगत धोका. दर्जेदार आरसी ग्रुप षटकार. सूरज चव्हाणची आठवण करून देणार हो बुक्की टेंगुळ शॉट. सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू वायडी शिवरकर ऑफस्टंपच्या बरोच बाहेर असणारो. रिचर्डची इच्छा होती परत एक चेंडू कव्हर करून मारायचो, शफल होऊन मारायचो, पण बॉलिंग मार्क वरसून अक्षयचो दर्जेदार चेंडू. एकेरी धाव. षटकाची आणि इनिंगची सांगता. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी आयोजित छत्रपती चषक 2024 9व्या पर्वातल्या शेवटच्या दिवसातलो 3रो सामनो. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघ दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली. टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग. गौरेश नागवेकर 5 चेंडू 5 धावा. रोहन साळगावकरच्या खाती गेली ही विकेट. शुभम आरोलकर 4 चेंडू 11 धावा. मुन्ना परबने मिळवलेली विकेट. दर्शन बांदेकर 6 चेंडू 11 धावा. प्रगणेशच्या खाती गेलेली विकेट. सोनू राणे 6 चेंडू 21 धावा. केतन तिर्लोटकरच्या खाती गेलेली विकेट. पपन साळगावकर 3 चेंडू 2 धावा. अक्षयच्या खाती विकेट.
आणि आबा जळवी 1 चेंडू 0 धावा. प्रगणेशची विकेट. रिचर्ड साल्डाना 5 चेंडू 8 नॉट आउट. जिदिन नायर 2 चेंडू 1 नॉट आउट. पूर्ण इनिंग मध्ये पहिली बॅटिंग करून धावा जमवले 63 आणि विजयाचं लक्ष 64 धावांचा. गोलंदाजी रोहन साळगावकर अस्नोडा एक्सप्रेस एका ओव्हरीत 6 रन 1 विकेट. मुन्ना परब एका ओव्हरीत 30 रन. कदाचित छत्रपती चषक 9व्या पर्वातली ही सगळ्यात महागडी ओव्हर. 2 नो बॉल होते या ओव्हरीत. केतन तिर्लोटकर एका ओव्हरीत 8 रन 1 विकेट. प्रगणेश गुरव 8 रन्स देऊन 2 विकेट आणि अक्षय 9 रन्स देऊन 1 विकेट. चौथ्या सामन्याची नाणेफेक दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली आणि दशावतार योद्धा अणाव या दोन संघाच्या दरम्यान. एक कॅप्टन आहे सर उपस्थित असत गौरव घुंगराट. गौरव हिरलेकर त्वरित या कॉम्बॉक्सच्या दिशेन मैदानावर ऐकूया आवाज. सुमेध काळसेकर कॉम्बॉक्स मध्ये आणि सचिन सावंत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद. हॅलो. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर या लिडिंग स्पोर्ट्सवेअर ब्रँडचे मालक सन्माननीय अभिषेक धुरी यांचं या ठिकाणी स्वागत होतं आहे. सन्माननीय दिनेश धरणे साहेबांच्या हस्ते. सन्माननीय अभिषेक धुरी, आपल्याला विनंती असेल की आपण आपला हा सन्मान स्वीकारा. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्या माध्यमातून छत्रपती चषक 2024 या स्पर्धेदरम्यान आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत छत्रपती चषक या स्पर्धेमध्ये. हॅलो. आणि त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत अभिषेक धुरी यांचे वडील सन्माननीय एकनाथ धुरी साहेब. त्यांचं देखील आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांना देखील मी विनंती करेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. या स्पर्धेत आपण पाहतोय ॲक्टिव्ह स्पोर्टवेअर प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जी जर्सी प्रदान करण्यात आली आहे ते सन्मान्य अभिषेक धुरी आणि त्यांचे वडील सन्मान्य एकनाथ धुरी साहेब यांचा आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस, 5वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो आणि या 5व्या दिवसातील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य क्रमांकावरती असणारी ही क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेदरम्यान जर पाहिलं तर नक्कीच प्रत्येक खेळाडूच्या ज्या शरीरावरती आपण परिधान केलेली जर्सी पाहतो अगदी आकर्षक ही जर्सी ॲक्टिव्ह स्पोर्टवेअर. मागील वर्षात जर पाहिलं तर सन्माननीय अभिषेक धुरी यांनीच जर्सी दिल्या होत्या, या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं होतं. आणि याही स्पर्धेसाठी आपण पाहतो या आकर्षक जर्सी नक्कीच प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या या जर्सी पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याचं वडील देखील आज या स्पर्धेदरम्यान उपस्थित आमच्या मान्यवर कक्षामध्ये. त्याचं देखील सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मानाची अभिमानाची स्वाभिमानाची क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दमदार क्रिकेट स्पर्धा छत्रपती चषक 2024चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. स्वप्नवत वाटणारा क्रिकेटचा सुखद आनंद देणारा क्रिकेट स्पर्धा म्हणजे छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा. चौसष्ट धावांचा पाठलाग एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी. अक्षय राईट हँडर फलंदाज, विकास कदम आणि साथीला लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्रायकी एंडवरती प्रजेश रावले हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती प्रेन्यम एक्सप्रेस गौरेश नागवेकर असेल गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रजेश रावळे याचा, परंतु हा प्रयत्न थोडासा जर पाहिलं तर अपुरा ठरतोय मैदानात. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय महेश शिर्के साहेब यांचं आपण स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. सन्माननीय नरेश परब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो. आणि कुणाचं हे जुने जाणते क्रिकेटपटू
आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित त्यांची आपल्याला पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावरती. यंग बॉयज कुडाळ क्रिकेट संघातील हे क्रिकेटपटू सन्माननीय महेश शिर्के साहेब आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. मागील 2 चेंडूचा विचार केला तर निर्धाव निघाले दोन्ही चेंडू. फलंदाज प्रजेश राहुल याला सागिक धावसंख्या रोखून धरणार पहिलं पॉवर प्लेचं हे षटक मार्गक्रमणावरती. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, शॉट बॅकवर्ड पॉइंटला चेंडूचा प्रवास, झेलची संधी, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेले मैदानात चुकी पाहायला मिळते. हे मोठी चुकी म्हणावी लागेल. प्रजेश रावले या फलंदाजाला या क्षणाला जीवनदान या सामन्यादरम्यान देणं येणाऱ्या काळात नक्कीच महाग देखील पडू शकते. शॉट बॅकवर्ड पॉइंटला झेलची संधी, गलीपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय झेलसाठी. आबा जळवी हा क्षेत्ररक्षकाकडे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. शेवटच्या षडापर्यंत नजर, परंतु जी चेंडूवरती पकड मजबूत करणं खूप महत्त्वाचं होतं या झेलसाठी. ती पकड कुठेतरी जर पाहिले तर सुट्टारा पाहायला मिळते. जीवनदान प्राप्त झालं, 1 धाव मिळाली या संघाच्या खात्यामध्ये आणि या एकेरी धावेने सागिक धावसंख्येचं खाता या धावपल करते. ओपन होतोय 64 धावांचा पाठलाग करत असताना AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. तिसऱ्या दिवसामध्ये या संघाने अगदी अंधुक अंधारामध्ये PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला पराभूत करत असताना इथपर्यंतचा प्रवास केला. परंतु आज जर पाहिलं तर सूर्याच्या प्रकाशात या मैदानात नक्कीच या 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही मेहनत करावी लागेल. विकास कदम स्ट्रायकिंग एंडवरती, मॅन फ्रॉम पियाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मिस्टर 360 स्ट्रायकिंग एंडवरती. आज जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल संघासाठी. 64 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी मोठा फटका आडव्या बॅटने, क्रॉस बॅटने फटका, मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. RC ग्रुप षटकार विकास कदम या बॅटरच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या वरून. षटकार या डावातील विकास कदम या बॅटरच्या बॅटमधून. गोलंदाज गौरेश नागवेकर याच्या विरोधात प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर चांगलं शॉट सिलेक्शन देखील मिड विकेटच्या क्षेत्रात ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक होता. 7 धावा बनल्या त्या धावपलकावर. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात. या फटक्याची आवश्यकता नव्हती. या षडाला सरळ बॅटने धावा मैदानात निघत होत्या, परंतु जर पाहिलं तर हा मिस टायमिंग फटका स्विच हिटचा अत्यादायीपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विकास कदम या बॅटरकडून. स्वतःच्या फटक्यावरती देखील निराश, कारण बाद होऊन तो माघारे परतेल, बनेल डगआउटचा शिकार. पहिला धक्का AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला 7 या धावसंख्येवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो उजव्याशीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरील कडा, टॉपेज लागत असणारा फ्लाइंग स्लिपला हे कमालीचं झेल मैदानात टिपण्यात आलं. पहिला धक्का बसला AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. धन्यवाद सुमेध. दरम्यानच्या काळात नाणेफेक होते. या दशावतार योद्धा अणाव व नाम दशकशी कणकवल्या 2 संघांदरम्यान सन्माननीय कुणाल पालेकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. हेड असा कॉल कणकवली संघाकडून हेड पडतोय. नाणेफेक जिंकतोय दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली संघ. आपला निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. आपण क्षेत्ररक्षण निवडताय. या क्षेत्ररक्षण निवडत असताना आपण प्रतिस्पर्धीत तगड्या संघाला कमीत कमी किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 ते 45 धावा. गौरव सर, आपण बऱ्याच स्पर्धा खेळताय. ही स्पर्धा देखील आपण सतत प्रत्येक वर्षी खेळताय. तसेच मुंबईत देखील आपण स्पर्धा खेळलाय. एकंदरीत त्या स्पर्धांविषयी आणि या स्पर्धेबद्दल आपलं काय मत असेल? ही स्पर्धा आमच्या सर्वांसाठीच म्हणजे उत्सुकता तर असतेच आणि स्पर्धेचं नियोजनसुद्धा एवढं दर्जेदार असतं. ही स्पर्धा खेळताना खूप भारी वाटतं, खूप आनंद वाटतो. धन्यवाद सर. या स्पर्धेविषयी आपलं पॉझिटिव्ह मत बघून आम्हाला खूप छान वाटलं. या सामन्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सचिन. आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळते. दैवत पारकर हा फलंदाज बनतोय डगआउटच्या दिशेने. नाणेफेक आपण हरताय, परंतु जर आपण नाणेफेक जिंकली असती आपला निर्णय काय असता या महत्त्वाच्या सामन्यात? नाणेफेक जिंकली असती तर आम्ही पहिल्यांदा बॅटिंगच घेतली असती. फलंदाजी यामागे काही विशेष कारण आपलं? ह्यापूर्वीचे 3 मॅच आम्ही फलंदाजीच केली होती, त्यामुळे फलंदाजीच कारण.
5 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने सांगितलं की तुम्हाला 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रथम फलंदाजी करताना तुमच्या मनात कोणतं टार्गेट तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 65 धावांचं टार्गेट सेट करणं. धन्यवाद गौरव, आपल्याला देखील या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते दोन्ही कर्णधार. नाणेफेक जिंकतोय कणकवली संघ, निवडतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण. बोलूया कमेंट्री धन्यवाद. बॉक्स मध्ये सुमेधकडे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो फिंगर रोल केलं होतं आणि जर पाहिलं तर हा यॉर्कर चेंडू अगदी डाव्या यष्टीच्या समोर पाहायला मिळालाय. फलंदाज दैवत पारकर हा फलंदाज गोल्डन डकचा शिकार बनलाय. दुसरा धक्का एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला बसलाय. 7 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक सफलतापूर्वक षटक समाप्त झालंय. गोलंदाज गौरेश नागवेकर याचं 2 विकेट प्राप्त करत असताना आपल्या संघासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला रोखून धरलंय या 64 धावांपासून. आणि मैदानाच्या आतमध्ये आता जर पाहिलं तर प्रजेश रावले याची साथ देण्यासाठी केतन तिर्लोटकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी संघाचा कडधार, संघाचा शिलेधार, संघाचा नेतृत्वाधीश मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर. ज्या दर्शन बांदेकरने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र ज्या खेळाडूच्या प्रेमात पडला, फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, प्रचंड प्रमाणात ज्या खेळाडूला प्रेम मिळालं तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपरस्टार दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू स्विच हिटचा दमदार फटका, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी दर्शन बांदेकर याचं भव्य स्वागत प्रजेश रावले या बॅटरकडून स्विच हिटच्या या देखण्या आणि बहारदार फटक्याने होताना पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हा टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती हा स्विच हिटचा स्वीट फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला. 6 धावांसाठी 13 धावा या धावपलकावरती. या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करतोय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 धावा. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फटका ऑन साईडला वळवला. वाईड लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा मैदानात चालला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वेगात गतीची फेकी ही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजाकडे. महत्वाची एक धाव संघाच्या खात्यामध्ये बदल करणारे धावपलकावरती 14 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती जे पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावरती पाहायला मिळते. दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्गवरती. यावेळी थोडीशी दिशा बदलली. राईट आर्म ओर द विकेट राईट हँडर फलंदाज केतन तिर्लोटकर याच्यासाठी असेल. समोरच्या दिशेने फटका खोदून काढल्या. वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात परंतु त्याला देखील चेंडू बीट करत असताना अनियमित खेप जर पाहिला तर बाउन्स घेत असताना चेंडू वाईडिश लॉंग ऑनला झालाय फरार. सीमा रेषा पार. ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार केतन तिर्लोटकर याच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो हा चौकार. सागिक धावसंख्या 18 धावा या धावपलकावरती. आणखी एक चांगला चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा चेंडू आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. छत्रपती चषक 2000 हे प्रिंट आउट असलेला हा चेंडू सिक्सर सुप्रीमो या स्पर्धेत हा चेंडू वापरला जातोय. जो टेनिस क्रिकेट मान्यता हा चेंडू या स्पर्धेत वापरला जातोय. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फटका ऑन साईडला वळवला. मिडी विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव पुढे झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ताळमेळ मैदानात चुकलाय दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. या क्षणाला विकेट गमावणं थोडंसं घातक मैदानात ठरतं एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. तिसरा धक्का बसलाय. गुडजे 19 धावा या धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. माघारी परतलाय केतन तिर्लोटकर हा फलंदाज. या क्षणाला जर पाहिलं तर एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ धावांचा पाठलाग करतो आणि या क्षणाला विकेट गमावणं थोडंसं अडचणीची बाब मैदानात ही उद्भवते एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. 5 षटकाचा हा सामना. 30 चेंडूवरती 64 धावांचा पाठलाग परंतु आता समीकरण स्क्रीनवरती जर पाहिलं तर 19 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक नवोदित फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रजेश रावळे याची साथ देण्यासाठी अक्षय कदम हा फलंदाज असेल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. तर स्ट्रायकिंग एंडवरती या संघाचा विस्फोटक लेफ्ट हँडर आक्रमक फलंदाज प्रजेश रावळे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल या षटकातील. या षटकाचा विचार केला 12 धावा खर्च करणारं हे षटक थोडंसं महागडं ठरतंय.
आणखी एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न फलंदाज प्रजेश रावले याचा, परंतु तेच रफ्तारवाला चेंडू जर पाहिला तर जरा विकेट किपर पपन साळगावकर यांच्याकडे ट्रॅव्हल करतोय. अंतिम चेंडू निर्धाव असेल आणि या निर्धाव चेंडूने सागिक धाव संख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावपलकावरती 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दर्शन बांदेकर याचं हे षटक 12 धावा खर्च करणारं, ज्यामध्ये कोणतेही विकेट नाही, ज्यामध्ये एक षटकार देखील निघाला होता मैदानात. थँक्यू डीजे. सुमित, एक मिनिट. आपण या मैदानावरती पाहतोय क्रिकेटचे सामने, परंतु क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता कुडाळ तालुक्यातील असा एक गुणवान खेळाडू ज्यानं ॲथलेटिक्समध्ये नॅशनल लेवलपर्यंत मजल मारले, नॅशनल खेळाडू म्हणून त्यानं कारकीर्द घडवली. तसेच NS कोच क्रिस्टियन रॉड्रिक्स हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. सुमित, आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय या स्पर्धेत जो चेंडू वापरला जातोय छत्रपती चषकचा प्रिंट आउट असणारा हा चेंडू सिक्सर सुप्रीमो चषक हा चेंडू पाहायला मिळतोय. आणि जर तुमच्या स्पर्धेसाठी जर हा चेंडू तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपण कॉन्टॅक्ट करू शकता. गौरव सावंत सर यांच्याजवळ आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती सिक्सर सुप्रीमो टेनिस फेडरेशनने मान्यता दिलेला हा चेंडू या स्पर्धेत वापरला जातो. या स्पर्धेत जर पाहिलं तर हे नवपर्व आणि या नव्या पर्वात या चेंडूचा वापर करताना आपण पाहतोय. नव्या षटकाची सुरुवात, पहिला चेंडू हलक्या हाताने इनफिल्डच्या वरून खेळ्या डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात झालाय. 2 धावा देखील आता पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाव्याने सागिक धाव संख्या 21 धावा या धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून जर पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि या 17 चेंडूवरती विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. मैदानात दोन्ही संघ लढताना पाहायला मिळत आहेत आणि हे लढता लढता आपल्या स्वप्नांना देखील घडवताना पाहायला मिळत आहेत हे दोन्ही संघ. मागील 2 सामन्यात जर पाहिलं तर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ ज्याने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या सोबतीला यावेळी हलक्या तऱ्हे चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण रिचल साल्डन याचा, परंतु परतीची फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणी जर पाहिलं तर 1 धाव मिळत असताना सागिक धावसंख्येत बदलाव, धावपलकावरती 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 64 धावांचा पाठलाग, 16 चेंडू 42 धावा. हे समीकरण कुठेतरी एखाद्या फलंदाजाला हात मैदानात खोलावे लागतील, मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. अटॅकिंग क्रिकेट एका स्ट्राईक रेटने खेळणं खूप महत्त्वाचं असेल फलंदाजाला. 16 चेंडू 42 धावा हे समीकरण. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 15.75चं पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रजेश रावले, अक्षय कदम ही जोडी, आणि ही जोडी जर पाहिली तर विस्फोटक फलंदाजासाठी देखील माहीर ही जोडी, परंतु आता मैदानात विस्फोट घडवावा लागेल कारण 64 धावांचा पाठलाग धावपलकावरती बनल्यात. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्गवरती सोडून राहणे पाहायला मिळतो, ज्याने पहिल्या इनिंग दरम्यान दमदार कामगिरी केली. यावेळी फुल टॉस चेंडू गिफ्ट होतं फलंदाज प्रजेश रावले याच्यासाठी आणि या गिफ्टचा स्वीकार करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय दूरवर सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. RC ग्रुप षटकार. फुलटॉस चेंडूवरती हा बहारदार षटकार आणि या फटक्यांची आवश्यकता, परंतु इथे मैदानात चुकी पाहायला मिळाली. गोलंदाज सोनू राणे याची अति वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडूवरची ग्रीप सुटत असताना चेंडू फुलटॉस आणि त्यावरती हा दमदार षटकार. सागिक धाव संख्या 28 धावा धावपलकावर. प्रजेश रावले याचं एक झेल देखील सुटलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ते झेल येणाऱ्या काळात महाग पडेल की फलंदाज प्रजेश रावले याला लवकर बाद करण्यात येईल. 29 धावा धावपलकावरती या सिंगलने. आता विजयाचं समीकरण 14 चेंडू 35 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचं हे समीकरण पाहायला मिळतंय. दोन्ही संघादरम्यान हे द्वंद्व युद्ध, सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चालू असलेली ही चुरशीची लढत या 2 दिग्गज संघादरम्यान. स्ट्राईक एंडवरती अक्षय कदम. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, निरुत्तर करणारा यॉर्कर चेंडू मैदानाच्या आतमध्ये सोनू राणे याचा पाहायला मिळाला. पूर्णपणे जर पाहिलं तर निशब्द करणारा हा चेंडू फलंदाज अक्षय कदम याला. टान्स जर पाहिला तर
थोडासा बदलला होता. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अक्षय कदम याचा, परंतु या प्रयत्नात सोनू राणे त्याला मात्र दूर ठेवताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि या निर्धाव चेंडूने सागिक धाव संख्या 29 धावा या धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. कमालीची गोलंदाजी कमबॅक केली जाते या षटकादरम्यान सोनूकडून. फुलटॉस चेंडू हलक्या त्याने फक्त दिशा दिली. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र प्रजेश रावले या फलंदाजाकडून पाहायला मिळत नाही. अंतिम चेंडूवरती 1 धाव मिळेल अक्षय कदम या फलंदाजाला आणि या एकेरी धावाने सांघिक धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटक 10च्या सरासरीने 30 धावा या धावपलकावरती. आजचा हा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये जर पाहिलं तर आमच्या मैदानावरती प्रत्यक्षदर्शी अगदी मोठ्या संख्येने असलेले हे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. या स्पर्धेला जे प्रेम मिळाले या प्रेक्षकांचं ते सर्व आमचे लाडके दर्दी प्रेक्षक, त्यांची ही मोठ्या संख्येने गर्दी या मैदानावरती. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. 30 धावा या धावपलकावरती विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. प्रतिषटक आता 17च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कदम आणि प्रजेश रावले या दोन्ही फलंदाजांना. टेनिस क्रिकेट .inच्या वाहिनीवरून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती मोठ्या संख्येने यूट्यूबवरती देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आपल्या घर बसल्या या स्पर्धेचा आनंद आपल्या स्मार्ट टी व्हीवरून काही प्रेक्षक, आपल्या लॅपटॉपवर आणि काही प्रेक्षक जर पाहिले तर कामावरती असून देखील सुद्धा या स्पर्धेचा आनंद आपल्या स्मार्टफोनवरून घेताना पाहायला मिळते. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत करतोय. 5व्या षटकाची 4थ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. जिदिन नायर हा गोलंदाज असेल. लेफ्ट हँडर स्विमर गोलंदाज. 12 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण. स्ट्राईक एंडवरती अक्षय कदम. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डेट चेंडू. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात. मोठे फटके रोखण्यासाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप वाईडिश लॉंग ऑन. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक जो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर शुभम आरुलकर आणि एक्स्ट्रा कव्हर एक तैनात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस मिस टायमिंग फटका. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली शुभम आरोलकर आणि पहिल्या चेंडूवरती आणखी एक सफलता असेल वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. अक्षय कदम माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 4 या धावसंख्येवरती तो माघारी परततोय. चौथा धक्का AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. आणखी डोकेदुखी मैदानाच्या आतमध्ये AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी, कारण आणखी एक विस्फोटक फलंदाज बनतो डगआउटचा शिकार. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गोलंदाज जिदिन नायरने. या गोलंदाजाने पूर्ण स्पर्धेत प्रभावित केले आपल्या गोलंदाजीने. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज, नॅचरल स्विंग, राईट हँडर फलंदाजासाठी, परंतु पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डीप लॉंग आपला कमालीचं झेल. नवोदित बॅटर स्ट्राईक एंडवरती असेल. गोविंद फाले पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरला संधी होती झेल घेण्यासाठी, परंतु हे चांगले प्रयत्न. या क्षणाला जर पाहिलं तर प्रत्येक निर्धाव चेंडू धावांमधील आणि चेंडूंमधील अंतर वाढवताना पाहायला मिळेल. 10 चेंडू 34 धावा आता समीकरण. गोविंद फाले आणखी एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु आज विस्फोट घडवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये वरवडे क्रिकेट संघासाठी. शपलून फटका ऑन साईडला वळवलाय. मिडविकेटच्या दिशेने वेगात गतीने चेंडू ट्रॅव्हल करतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना डीप मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. परतीची फेकी तोपर्यंत या दरम्यान 1 धाव मिळेल फक्त फलंदाज गोविंद फाले याला आणि एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 31 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 31 धावा या धावपलकावरती बनल्यात. 64 धावांचा पाठलाग करत असताना ज्यामध्ये 4 फलंदाज देखील डगआउटमध्ये जाताना पाहायला मिळालेत. स्वप्न आणि विजय यामध्ये प्रयत्नांचे अंतर आणि ते प्रयत्नांचे अंतर मैदानात पूर्ण करण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न, आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याचा अगदी शर्तीचे प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा देखील लावली जाते आणि दुसऱ्या बाजूने विचार केला वेंगुर्ला क्रिकेट संघाचा भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघ देखील कामगिरी कमालीची करतोय गोलंदाजीत. विजयासाठी 9 चेंडू 33 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे हा सामना मैदानात रंगला अगदी प्रेक्षकांची उत्कंठा देखील वाढली की कुठचा संघ विजय प्राप्त करेल. स्ट्राईक एंडवरती असेल लेफ्ट हँडर फलंदाज प्रजेश रावले.
यावेळी खोदून काढलाय चेंडू, पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूचा प्रवास अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न, परंतु चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा उल्लंघन करतोय. महत्वपूर्ण षडी हा ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार फलंदाज प्रजेश रावले याच्या बॅटमधून. महत्वपूर्ण षडी हा चौकार 35 धावा या धावपलकावरती. 8 चेंडू आणि 29 धावा आता हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रजेश रावले याला एक जीवनदान प्राप्त झालं आणि त्या जीवनदानाचा फायदा उठवत असताना या सामन्यादरम्यान एकाकी खिंड मैदानात लढवली जाते प्रजेश रावले या बॅटरकडून. 8 चेंडू 29 धावा हे समीकरण. जितेंद्र नायर हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती. यावेळी शॉर्ट चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, विकेट कीपरकडून चुकी पाहायला मिळाली आणि त्याच ठिकाणी चुकीचं रूपांतर जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत आणि ही धाव जर पाहिली तर बाईच्या स्वरूपात संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये जाईल आणि या अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या 36 धावा या धावपलकावरती. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना, तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. विजेता संघ सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश करेल, परंतु अजूनही सुनिश्चित नाही झालेला संघ मैदानात दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण. या चेंडूवरती मोठा फटका येणं खूप महत्त्वाचं असेल, कारण या चेंडूवरती मोठा फटका आला तर अंतिम षटकादरम्यान सामना थोडा सोपा बनेल AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी. स्ट्राइक एंडवरती गोविंद फाले समोरच्या दिशेने खोदून काढलाय फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानात, फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि अंतिम चेंडूवरती 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि जर पाहिलं तर सुंदर कॉलिंग देखील दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. मोठा फटका जरूर रोखण्यात आला, परंतु अंतिम चेंडूवरती या 2 धावा पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 4. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सामना अतितटीचा मैदानात रंगला. या दोन्ही संघादरम्यान मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला. सुरुवात जर पाहिली तर थोडीशी अडखळत झाली, परंतु त्यानंतर प्रजेश रावले याचं आक्रमण एका बाजूने एकाकी खिंड संघासाठी हा फलंदाज लढवताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 10 चेंडूंचा सामना करत 19 या धावसंख्येवरती खेळतो आणि त्याची साथ देत असताना गोविंद फाले हा फलंदाज 3 चेंडूंचा सामना करत असताना 3 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 26 धावा रोखायच्या आहेत आणि या 26 धावा रोखण्यासाठी संघाच्या कर्णधाराने ही महत्त्वपूर्ण षटक सोपवलंय. आपल्या संघातील अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडूकडे षटक सोपवण्यात आलंय. पपन साळगावकर गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पहिल्या इनिंग दरम्यान जर पाहिलं तर नक्कीच थोडंसं फलंदाजीत निराश केलं पपन साळगावकर याने, परंतु या अंतिम षटकादरम्यान जो संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय आपल्यावरती, तो विश्वास साध्य ठरवण्यासाठी, विश्वास पूर्ण करण्यासाठी आता गोलंदाजीसाठी पपन साळगावकर हा गोलंदाज. 6 चेंडूवरती 26 धावा रोखायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी, या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी आता 6 चेंडूवरती 26 धावा बनवाव्याच लागतील. स्ट्राइक एंडवरती असेल प्रजेश रावले, पहिल्या चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये, गोलंदाजचं ब्रह्मास्त्र आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर षटकाच्या सुरुवातीलाच करण्यात आलाय. फलंदाज प्रजेश रावले याला आणखी एक निरुत्तर करणारा हा चेंडू निर्धाव असेल या धावपलकावरती आणि निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा. आता समीकरण 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती खेळावे लागतील. यावेळी खोदून काढलाय फटका डीप काव कॉर्नरच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी, परंतु या दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू बीट करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे निघतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार फलंदाज प्रजेश रावले याच्या बॅटमधून.
महत्वाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये प्रजेश रावल्याच्या बॅटमधून आणि सागिक धावसंख्या 42 धावा या धावपल करते. विजयाचं समीकरण आता 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावे लागते. जर पाहिलं तर 3 षटकार आणि 1 चौकार मारणं अपेक्षित असेल प्रजेश रावल्या बॅटरला, परंतु या षटकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असेल पप्पड साळगावकर या बॅटरकडून. असे काळामय बऱ्याच वेळा केले मैदानात प्रजेश याडे, परंतु इथे जर पाहिलं तर अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू पप्पड साळगावकर याचा. आणि आता जर समीकरण पाहिलं तर 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी. अंतिम षटक जो दाखवलेला विश्वास गोलंदाज स्वतःवरती पप्पड साळगावकर याच्याकरवी तो विश्वास मैदानात साध्य ठरवला जातोय. 3 चेंडू 21 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू टाकणं अपेक्षित असेल तर एका खराब चेंडूवरती मोठा फटका येणं हे नक्कीच अपेक्षित असेल. या संधीचा ही संधी नक्कीच येण्याची प्रयत्नात असेल फलंदाजासाठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा प्रवास मिळेल फक्त 1 धाव, परंतु या एके धावेने जर पाहिलं तर फक्त सागिक धावसंख्येत बदल घडेल, परंतु सामना जर पाहिलं तर खूप दूरवर निघताना पाहायला मिळतो एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी. 64 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु धावपलकावरती बनल्यात 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी आता उरले 2 चेंडू आणि आवश्यकता आहे ते 20 धावांची. सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संयम आणि आक्रमकतेचा मिलाव साधून फलंदाजी होणं हे अपेक्षित होतं वरवडे क्रिकेट संघाला. यावेळी फुलटॉस चेंडू फटका वळवल्या डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय, थोडासा स्लिप झालाय, परंतु महत्वाच्या 3 धावा रोखत असताना सांघिक धावसंख्येत फक्त बदल होईल. धावपलकावरती अंकित होतील 45 धावा, परंतु हा सामना जर पाहिला तर निघताना पाहायला मिळतोय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या दिशेने. 64 धावा रोखत असताना 64 धावांचं प्रत्युत्तर हे रोखत असताना चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडून पाहायला मिळाली भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 1 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती गोविंद फाले हा फलंदाज असेल. अंतिम चेंडू देखील निर्धावने गेला आणि निर्धाव चेंडूने या सामन्यात विजय प्राप्त करतोय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघ. आणि आजच्या दिवसातील तिसरा संघ ठरलाय जो सेमीफायनल मध्ये दिमाखात प्रवेश करणारा. तब्बल 18 धावांनी हा मोठा विजय या क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान मिळवला जातोय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून. आणि पुन्हा एकदा जॉईन करेल वसंत चॅलेंजर मनेरी आणि वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाला या सेमीफायनलसाठी. आपण स्कोअर कार्ड पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती. भूमी स्ट्रायकर क्रिकेट संघाकडून पहिल्या इनिंग दरम्यान 63 धावा 6 गडी